श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वयंपाकघरात देवघर आहे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे ज्या अनेक लोक रोज करतात आणि त्यामुळे घरातील सकारात्मकता, सुख, समृद्धी आणि देवकृपेवर परिणाम होऊ शकतो. तर चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या महत्त्वाच्या चुका कोणत्या आहेत आणि त्या आपण कशा सुधारू शकतो. तुमच्या किचनमध्ये सुद्धा देवघर आहे का? मग ऐका. घर छोटं असो वा मोठं, घरात पाऊल ठेवताच प्रसन्न वाटलं पाहिजे, हो ना? पण कधी कधी घरात एक अनामिक अशांतता आणि नकारात्मकता जाणवू लागते. पण आपण सगळीकडे उपाय शोधतो, पण आपल्या स्वयंपाकघराकडे काही लक्ष जात नाही. हो, कारण स्वयंपाकघरात याचं गुपित दडलेलं असू शकतं. आजकाल जागेच्या कमतरतेमुळे आणि किचनमध्ये देवघर स्थापन करतो, पण तिथे आपल्याकडून 5 अशा गंभीर चुका होतात ज्या घरातील सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपून टाकू शकतात. मग कोणत्या आहेत या चुका आणि जागा बदलणं शक्य नसेल तर त्यावर कोणता सोपा उपाय तर आपण करू शकतो, तर जाणून घेऊया. आजकाल शहरांमध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये जागेची खूप कमतरता असते. अशा वेळी मनात इच्छा असूनही आपण स्वतंत्र पूजा खोली बांधणं शक्य होत नाही. मग आपण काय करतो? अगदी श्रद्धेने आपल्या लाडक्या देवाचं घर आपल्या स्वयंपाकघरातच तयार करतो. शास्त्रानुसार किचनमध्ये देवघर ठेवणं अजिबात चुकीचं नाही. पण म्हणतात ना, जितका भावाचा भुकेला असतो तितकीच ती पवित्र जागेची ऊर्जाही महत्त्वाची असते. स्वयंपाकघरात देवघर ठेवताना वास्तुशास्त्राचे काही नियम पाळले नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे गॅस शेगडीच्या अगदी वर किंवा खाली देवघर बनवणं. मंडळी, वास्तुशास्त्रात चूल म्हणजे अग्नितत्व आणि देवघर म्हणजे ईश्वराचं अत्यंत पवित्र स्थान. विचार करा, अग्नी आणि देवतत्व एकाच ठिकाणी असेल तर काय होईल? त्यांच्या संघर्ष निर्माण होईल. शिवाय रोज स्वयंपाक करताना निघणारा धूर, उष्णता आणि तेलाचे कण आपल्या देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर उडतील. ते अजिबात योग्य नाही. म्हणूनच गॅस आणि देवघरात नेहमी सुरक्षित अंतर ठेवावं. तर दुसरी चूक म्हणजे पाण्याचा सिंक आणि देवघर जे एकमेकांना लागून अजिबात असू नये. वास्तूमध्ये अग्नी आणि जलतत्व या दोघांमध्ये संतुलन असणं महत्त्वाचं असेल आणि तेही गरजेचं आहे. सिंक आणि देवघर एका रेषेत असणं हे शुभ मानलं जात नाही. त्यातच भांडी घासताना उडणारे अस्वच्छ पाणी किंवा ओलावा देवाच्या जागेपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तिथली पवित्रता भंग पावू शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिशा. अनेकदा जागा मिळेल तिथे आपण देवघर ठेवतो, पण लक्षात ठेवा, देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं. घराची ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही देवघरासाठी सर्वात उत्तम आणि शुभ मानली जाते. जर तुमच्या किचनमध्ये ईशान्य कोपरा नसेल तर आपण पूर्व दिशेला तोंड करून पूजा करता येईल अशी व्यवस्था करावी. त्यानंतर चौथी चूक जी आहे, घरामध्ये नकळत होते का म्हणजे देवघराच्या खाली किंवा अवतीभोवती जुनी भांडी, रिकामे डबे किंवा कचरा पेटी वगैरे ठेवणं. आपण देवापाशी सुख मागायला जातो, पण जर तिथेच नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू असतील तर कसं चालेल? देवघराचा परिसर नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि सुगंधी ठेवावा. विशेषतः कचऱ्याचा डबा देवघरापासून लांबच ठेवा. त्याचबरोबर 5वी गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे देवघराला पडदा न लावणं. जर जागेअभावी तुम्हाला देवघर किचनमध्येच ठेवावं लागत असेल तर त्याची जागा बदलणं शक्य नसेल तर काळजी करू नका. देवघराला एक छोटासा सुंदर पडदा लावा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात तामसिक भोजन तयार करत असाल किंवा किचनचं इतर काम सुरू असेल तेव्हा हा पडदा लावून घ्या. यामुळे देवस्थानाची पवित्रता जपली जाते. हा छोटासा उपाय खूप मोठा फरक पाडू शकतो. आता तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील की आमचा फ्लॅट खूपच छोटा आहे तर आम्ही काय करायचं? तर देव आपल्या परिस्थितीला समजून घेतो. प्रत्येकाला स्वतंत्र पूजा खोली मिळेलच असे नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची अजिबातही गरज नाही. तुम्ही फक्त काही सोप्या गोष्टी पाळू शकता. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. गॅस आणि सिंकपासून ते शक्य तितकं लांब ठेवा. रोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावा. आणि हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे एक छोटासा पडदा नक्की वापरा आणि त्या पडद्याचा रंग थोडासा हलका असावा किंवा पिवळ्या रंगाचा असावा. थोडक्यात सांगायचं झालं तर किचनमध्ये देवघर हे अगदी चुकीचं नाही, पण तिथली मांडणी, स्वच्छता कशी आहे हे महत्त्वाचं आहे. हे नियम आपल्या पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. मनात श्रद्धा असेल आणि जागा स्वच्छ असेल तर देव तिथे नक्कीच वास करतो. मग आता मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुमच्या घरामध्ये देवघर कुठे आहे?
किचनमध्ये की स्वतंत्र खोलीत. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती कळेल. तसेच या विषयावर देवघर कुठे असावं यावर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तसेच तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडेल तर हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिमय आणि आध्यात्मिक व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी स्वामी कृपा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.